महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मान्यच केलं की अनियमितता झाली. खरं तर इतकं 8 लाख रुपये भाडं हे कुठल्या आय डीवरून झालं, कुठल्या अधिकाऱ्यांच्या आय डीवरून हा अर्ज स्वीकारला गेला, तो अधिकारी याला जबाबदार आहे. हे भाडे करार करत असताना किंवा भाड्यात ठरवत असताना हे 8 लाख रुपये कुठल्या आधारावर दिले, याला कुठला आधार घेऊन हे भाडं निश्चित केलं गेलं. अध्यक्ष महोदय, म्हणून प्रश्न असा आहे की हा 8 लाख रुपये भाडा आला कसा, कुठून आला, कुणाच्या अधिकाऱ्यांच्या आय डीवरून हा अर्ज स्वीकारून हे भाडे करार केला गेला. ही इमारत अधिकारी यांच्या नावाने आहे का, कुठल्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या नावाने आहे का, त्यांचा याच्या संदर्भात आपण तपास केला आहे का. जो अधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या नावाने जर ही इमारत असेल तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा आपण कारवाई करणार का, हा दुसरा प्रश्न. भाडे निश्चिती कोणत्या आय डीने करण्यात आलं हे मी तुम्हाला विचारलं आहे. त्या अधिकारी तो सुद्धा जबाबदार आहे ज्या आय डीचा वापर करून हे अर्ज घेतलेला आहे. हे कोणाच्या आय डीवरून झालं आणि अधिकारी आणि जे काही इथे या इमारतीमध्ये 8 लाख रुपये भाडा देऊन कोणत्याच मुलाचा काही फायदा झाला नसेल तर केवळ हे खालचे अधिकारी जबाबदार नाही. 8 लाख रुपये भाडे करत असताना तिथला प्रादेशिक अधिकारी, आदिवासी अधिकारी हा जबाबदार नाही असं आपलं मत का? जर तो दोषी आहेच असं आमचं मत आहे, म्हणून त्याच्यावर कारवाई करणार.